MS 51 न्यूज मध्ये आपले स्वागत. मी मुबारक शेख. आज मी आलो आहे प्रभाग क्रमांक 12 मध्ये. तर आपल्या सोबत आहेत शिवशाहू आघाडीचे प्रकाश मोरबाळे सर. इचलकरंजी महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे आणि शिवशाहू विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही हे लढवत आहोत आणि बऱ्याच सामान्य कार्यकर्त्यांना आम्ही तिकीट दिलेलं आहे, जेणेकरून ज्या नगरपालिकेचा जे महानगरपालिकेचा जो गोंधळ कारभार आहे त्यावेळेला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. आणि आज जर इचलकरंजीतलं वातावरण बघितलं तर सगळं शिवशाहूमय झालेलं आहे आणि निश्चितपणे आमच्या शिवशाहू विकास आघाडीची सत्ता येणार. आणि सत्ता आल्यानंतर जे काय स्थानिक प्रश्न आहेत त्या बाबतीत तर आम्ही प्रश्न उठवणारच, परंतु जे काय विकास योजना असेल, नगररचना योजना असेल, शासकीय बाबत असेल किंवा शासकीय अनुदानाबाबत असेल, यानं सातत्यानं शासनाकडे पाठपुरावा करून जास्तीत जास्त इचलकरंजीतील मालमत्ताधारकांना म्हणा किंवा नागरिकांना म्हणा चांगल्या सुविधा द्याव्यात आणि चांगलं त्यांचं जीवनमान उंचावं यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीन. आणि इचलकरंजीतल्या तमाम मतदारांना आमचं आव्हान आहे की एकदा बदल करू नका. परिवर्तन हा संसारचा नियम आहे आणि एक वेळेला आम्हाला जर संधी दिली तर प्रशासन कशा पद्धतीने चालवलं जाते आणि कशा पद्धतीने चालवलं पाहिजे आणि प्रशासनावर कसा वचक ठेवला पाहिजे हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ आमच्या कर्तृत्वातून. आमचे संजय दादा कांबळे असतील, बावधकर साहेब असतील, चाळके साहेब असतील, मदन कारंडे साहेब असतील, यांनी सक्षमपणे आम्ही आता एक पर्याय उभा केलेला आहे एक महायुतीच्या विरोधामध्ये. आणि विजय हा आमचा निश्चितच आहे. प्रभाग क्रमांक 12 मधून जे आमचे उमेदवार आहेत तेही सक्षम आहेत. संजय दादा कांबळे हे जवळजवळ 2001 पासून इचलकरंजी नगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत. मी पण 2001 पासून कार्यरत आहे. रुपाली दत्वाडे याही नगरसेविका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अमित बियाणे यांचे मिस्टर नागरी विकास मंचाच्या ह्याच्यामधून समाजापर्यंत जे काही तळागाळातले प्रश्न असतात, सामान्य जनतेचा प्रश्न, ते आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे. आणि चांगल्या पद्धतीनं आपण प्रशासन चालवू शकतो ही खात्री असल्यानं प्रभाग क्रमांक 12 मधील सर्व मतदारांना तर आमचं आव्हान आहेच, परंतु इचलकरंजी शहरातील सर्व जे शिवशाहू विकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे आणि एकदा सेवा करण्याची आणि प्रशासनाला चालवण्याची आम्हाला संधी द्यावी या प्रसंगी बोलतो. धन्यवाद सर. ह्या निवडणुकीसाठी नागरिकांना काय आव्हान करतो? मी नागरिकांना एवढंच आवाहन करतो की आम्ही शिवशाहू आघाडीकडं उमेदवार उभारलेले आहे सर्वजण. आणि माझं एकच नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी शिवशाहू आघाडीला सर्वांनी पाठिंबा देऊन सर्वांनी शिवशाहू आघाडीची ही जी आमची एक वज्रमूठ आहे ही आशिष ठेवून आम्हाला सर्वांनी पाठिंबा देऊन सर्वांनी मतदान पर्यंत आम्हाला त्यांनी मतपेटीत आम्हाला मतदान करावं व निवडून द्यावं एवढीच माझी अपेक्षा आहे. माझी अपेक्षा ही आहे की माझं कर्तव्य हे आहे की भागातला जो पाणी प्रश्न आहे, इचलकरंजीचा पाणी प्रश्न आहे, वस्त्रोद्योगचा प्रश्न आहे, ह्यासाठी आम्ही सातत्यानं शिवशाहू आघाडीच्या माध्यमातून सर्व नागरिकांना कळवतो की ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. ताई, भागातील महिलांसाठी मी काय आव्हान? महिलांच्यासाठी स्वच्छतागृह नाही आहेत. ते स्वच्छतागृह तयार करण्याचा प्रयत्न करू आम्ही. ज्या ठिकाणी म्हणजे ओपन स्पेस आहेत किंवा भाजी मार्केट जवळ ते महिलांच्यासाठी सुविधा नाही आहे. त्यामुळं महिलांना खूप प्रॉब्लेम येतात यासाठी आणि ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू. ताई, तुमचा काय म्हणतो? महिलांसाठी म्हणजे इचलकरंजीत पाण्याचा प्रश्न हा जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे महिलांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन. शिवशाहू आघाडीचा शिवशाहू आघाडीचा